श्रुती भोरे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1 24 तास. घेऊयात महाराष्ट्रातील घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून. बारामती इथे जनशक्ती कंत्राटी कामगार संघ पदाधिकारी आणि सदस्यांची बैठक संपन्न. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बारामती इथं जनशक्ती कंत्राटी कामगार संघ पदाधिकारी आणि सदस्यांची बैठक संपन्न झाली आहे. कामगारांना पीएफ साप्ताहिक सुट्ट्या टेंडर येऊन 3 ते 4 वर्ष झाली तरी मिळाले नाही. यासाठी आंदोलन उपोषण संघाच्या वतीनं करण्यात आलं आहे. नगराध्यक्ष सचिन सातव, आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ आणि नगरसेवक यांनी कामगारांना पगारवाढ करून दिली. तसेच नगराध्यक्ष सचिन सातव यांनी पीएफ साप्ताहिक सुट्टी देण्याचे आश्वासन दिलं होतं. सदर आश्वासन आजपर्यंत पूर्ण झालं नाही. आम्ही पाठपुरावा केला परंतु सदर प्रश्न मार्गी लागला नाही. या महिन्यामध्ये फायनल करू असं सांगितलं. त्याचबरोबर कामगारांना आम्ही कामाबाबत नियम लावणार असं त्यांनी सांगितलं होतं. 3 ते 4 वर्षात कामगारांना साप्ताहिक सुट्टी मिळाली नाही, पीएफ मिळाला नाही. अगोदर मागण्या पूर्ण करा असं यावेळी जनशक्ती कंत्राटी कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय. बारामती नगर परिषदमधील कंत्राटी कामगारांनी काम केलं नसतं तर बारामतीला पुरस्कार मिळाला असता का? येत्या 20 जूनपर्यंत सर्व मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढील आंदोलनाची दिशा कामगार संघटना जाहीर करणार आहे. कामगारांवर अन्याय करायचा कोणीही प्रयत्न करू नये, अन्यथा त्याला कायदेशीर बाबीला सामोरं जावं लागणार आहे, याची नोंद घ्यावी असे संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी बोलताना सांगितलंय. सदर बैठकीला बारामती शहर अध्यक्ष आकाश शिंदे, उपाध्यक्ष विशाल जगताप, कार्याध्यक्ष निखिल सरोदे, सहकार्याध्यक्ष अनिकेत धालपे, सहसंघटक ओम शिंदे, सरचिटणीस सूरज वाडेकर, बारामती शहर महिला अध्यक्ष संगीता खरात, महिला उपाध्यक्ष प्रतिभा वाघमारे, महिला कार्याध्यक्ष रुपाली वाडेकर, महिला संघटक अलका बगाडे, महिला सरचिटणीस अनिता पवार, महिला सहकार्याध्यक्ष सुजाता साबळे, महिला सहसंघटक सुमन अहिवळे, पदाधिकारी सदस्य संतोष भट, स्वप्नील लोंढे, राहुल सोनवणे, विकास माने, नवनाथ धोत्रे आणि कंत्राटी कामगार उपस्थित होते.